पान नंबर 125 ला एकदम तळाला गणित आहे. मला सांग, खेळण्याच्या पत्त्यामध्ये किती पत्ते असतात? बरोबर. मग असं आहे ना, असं कसं लिहायचं पेपरला बघा. खेळण्याच्या पत्त्यामध्ये 52 पत्ते असतात. नंबर ऑफ एस इक्वल टू 52. अरे नंबर ऑफ एस इक्वल टू 52 कळतंय की बरोबर. आता मला सांगा, पहिला प्रश्न आहे, बोला एके किती? एके. खेळण्याच्या पत्त्यामध्ये 4 एके असतात. बोला खेळण्याच्या पत्त्यामध्ये किती असतात? 4 एके. झालं उत्तर. नंतर नंबर ऑफ ए इक्वल टू 4 आला. आता मला सांगा, हात वरती करा. पुढचं गणित आहे, इस्पिकचे पत्ते किती असतात? परफेक्ट. बोला इस्पिक पत्ते किती असतात? 13. आता सांगा, खिलाडचे पत्ते किती असतात? मुलं अगोदर उत्तर देत आहे काय अजून चान्स असेल. अजून बघा. बोला बदामचे पत्ते किती? बोला चौकटचे पत्ते किती? बोला लाल पत्ते किती? बरं काळ्या पत्ते किती? नक्की. चित्रयुक्त पत्ते किती? ही काय विषय आहे. नाव पायल केलं घायल. पायलचं नाव द्या. पायलचं नाव द्या. पायलचं आता म्हणजे पायलची. आता जो उत्तर देईल आता खरा हुशार, आता एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगा बाहेर येईल. बघा परत. बोला एकूण पत्ते किती? चित्रयुक्त पत्ते किती? अरे राजा राणी गुलाम. अरे हमाल नाही, राजा राणी गुलाम आला बरोबर. आता मला सांगा, नंबरयुक्त पत्ते किती? फक्त नंबर असलेले पत्ते किती? लोक नंबरयुक्त पत्ते किती? कोण बोललं? कोण बोला पहिले हात उभा. सर याचा सत्कार करा. मोठा हुशार बरोबर मोठं रे. साहिल हा मुलगा दिलेलं, साहिलचं नाव दिलेलं आहे. हा मुलगा एक्स्ट्रा हुशार आहे का? पुस्तकात प्रश्न नाही. तू उत्तर कसं काढलं सांग. उत्तर बरोबर. याला म्हणता एक्स्ट्रा ऑर्डर. हा गणितज्ञ होऊ शकतो, हा सायंटिस्ट होऊ शकतो. तुम्ही त्याच्यावर फोटो काढून घ्या. त्यांना मारा दिलं तुम्ही मला माहिती कपचे घुमावून. साहेब बरोबर आहे. थँक्यू. येस बस बेटा. पायल तुझा ब्रिलियंट आहे. एवढं कळलं बरोबर. एकदम हुशार मुलं आहेत. बघा काय उत्तर देतात गावची मुलं. म्हणजे याला म्हणता एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हे फक्त स्वतःला मित्रांना ओळखा तुम्ही उत्तर दिलं. हे पुस्तकाचे प्रश्न होते. फक्त मी तुम्हाला तुमच्या जोकने सांगितलं. पान नंबर 100 तुम्ही किती होते बघा? 126 ला या, 127 ला या, 126 ला आले, 126 ला आले, 126 ला. पहिलेच गणित 126 ला आणि पहिले गणित याच्यामध्ये कोणती संभाव्यता नाही. पहिलं गणित पहिलं संभाव्यता 2/3 आहे. पुढचं 1.5 आहे आणि तिसरं 15% आहे आणि पुढचं 0.7 आहे. मी 40 सांगितलं. बोला पहिलं किती आहे? 2/3 आहे, दुसरं 1.5, तिसरं 15% आहे आणि पुढचं 0.7 आहे. ही मुलं काय म्हणतो मला कळत नाही. सांगतो मला आयडिया बघा लवकर. सर्वांना लक्ष द्या. तुम्ही तुमचे मार्क असतात. मार्क 10 पैकी तुम्हाला 5 मार्क मिळाले. 10 पैकी 5 तर पेपरमध्ये कसे लिहिले जातात सांगा बरं. असं लिहितात एवढं माहिती की नाही? तुम्हाला मार्क पडले 7 मार्क 10 पैकी कसं लिहिणार? बरोबर आहे. तुम्हाला मिळाले 15%. 15% हे 8वीला आहे 7वीला आहे. कसं लिहिणार? 15/100. हे बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला असे किती लाईफ मध्ये मार्क मिळाले कधी? 20 मार्क मिळाले 7 पैकी. कोणत्या शाळेची बुद्धी आहे का असं? मग याला बोलायचं प्रॉबॅबिलिटी नाही. मग समजा तुम्हाला मिळाले 1.5. हा 1.5 मार्क मिळाले तर हे पॉईंट काढूया. मला पॉईंट काढल्या पाहिजे. 15 किती येणार? 10. हे कोणत्या शाळेचे मार्क आहे? म्हणून ही संभाव्यता नाही. अरे कळलं का? हे कळलं पेपरला ती आलं. 1.5 संभाव्यता नाही. अरे कळलं बरोबर? यस. किंवा तुम्हाला पेज नंबर 127 ला या. पान नंबर 127 ला पहिले गणित बघा. 5 लाल, 8 हिरवे,
रेड ग्रीन सॉरी लाल हिरवे पिवळे काय दिले 5 8 3 दिले बघा वरती पहिलेच ना पहिले 5 8 3 दिले ना का मला पहिला कोणता आहे लाल नंतर कोणता आहे नंतर हिरवा तर ते गणित करून जा आणि आजचा शेवटचा गणित नंतर मी जॉमेट्री करतोय त्या खाली बघा ए बी सी डी ई ए मॅडम कोणकोणते बोला बघा ए बी सी डी ई ए प्लीज ते गणित पाहून जा मेन गणित आहे 2 पैकी गणित परीक्षेला येईल आलं मी पूर्ण पुस्तक पूर्ण केलं पार्ट 1 पूर्ण पुस्तक झालं कळलं आता मी पार्ट 2 ला तुम्हाला पुस्तक उघडा सांगणार नाही कारण वेळ नाही आता मी माझे वेगळी कला आहे माझी वेगळी गंमत आहे मी तुम्हाला माझ्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाईल माझ्या या दुनियेमध्ये तुम्हाला लिहायची गरज लागणार नाही काही नाही लिहायचं फक्त ऐकायचंय कारण हे माझं युट्यूबवर टोटल दिलेलं आहे एक सगळं आता सध्या वेगवेगळे सेमिनार आहेत जसं राजुरीचं सेमिनार आहे घोडेगावचे सेमिनार आहेत एक आम्ही शूट केलेले आहेत ओके ते तुम्हाला पाहायला मिळतील तुमचं हे पण सेमिनार पूर्ण शूट केले जात आहे ते देखील तुम्हाला रिटर्न पाहायला मिळेल ओके सर्वांना वरती लक्ष द्या आता तुमची खरी गंमत आहे हा सगळ्या पहिल्या प्रकारे यस नीट आहे वरती लक्ष द्या प्लीज ओके मला वेळ कमी आहे मला जास्तीत जास्त गणित घ्यायचंय हे देऊळ आहे हे देवळामध्ये 3 देव आहेत ब्रह्म विष्णू महेश मला कोण देव आहे हे देऊळ आहे देवळामध्ये मला 3 देव आहेत मला ब्रह्म विष्णू महेश मग तिघांचा पाया सारखा आहे कळलं माया पाया सारखा आहे आणि देव आल्यावर मग देवी येणारच आहे मग 2 देवे आले आहेत ही लक्ष्मी आणि ही अलक्ष्मी आहे लक्ष्मी आणि अलक्ष्मी बरोबर केलंय भाग्य आणि दुर्भाग्य लक्ष्मी अलक्ष्मी म्हणजे उंची सारखी आहे आणि पाया सारखा आहे उंची सारखी आहे आणि बरोबर आणि हे सगळं देव माझ्या भारतामध्ये आलेले आहे आणि भारतामध्ये सगळ्यात जो मेन कोण असतो पंतप्रधान त्यांना आशीर्वाद द्यायला आलेले आहे हा माझ्या भारताचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचा पुतळा आहे हे दोघे समोर आहेत हे माझा कन्सेप्ट आहे आता हे सांगितलं उत्तर तुला लगेच येईल बघा आता मजा बघ हे पेपरला आता तुम्ही लाईफ मध्ये फेल नका समजा हे बघायचं फेल होऊच शकत नाही आकृती काढायची ही उचलायची आणि डायरेक्ट आकृती कशा काढायची पेपरवर बोला गणपती बाप्पा मोरया आणि अर्धगणित तसं तसं लिहायचं मी गणित वाचतो त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीसी समांतर बाजू बीसी कारण पक्ष आणि लक्ष पक्ष आपण ते लिहायचं पाहू बोला त्रिकोण एबीसी मध्ये रेख पीक्यू समांतर बाजू बीसी असं लिहिता येईल आणि तेच लिहायचं आणि त्याला काय लिहायचं पक्ष आलं बरोबर आणि अर्धगणित लिहिलं त्याला विचारला मी याला प्रश्न विचारत आहे मला एपी तुझी किंमत काय तो म्हणतो 2 मी 2 लिहा मला पीबी तुझी किंमत काय 4 इथे 4 लिहा एकी तुझी किंमत काय तो म्हणते 6 लिहा क्यूसी तुझी किंमत काय तो मलाच माहित नाही प्रश्नचिन्ह कळलं खुशी खुश आयडिया कळली बरोबर आता मी सूत्र लिहिणार सूत्र कसं लिहिणार बघ वरतून खाली यायचं वरतून खाली या एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी तुम्ही छेद बोलता का भागिले बोलता थँक्यू बोला एपी छेद पीबी बरोबर अरे मोठा आहे बोलता येतं ना तुम्ही मुके काय मुके तो कोण मुका नाही घ्या ती तिरुपती को मुका नाही घ्या होणारी रे आता ती बोलते तुम्हाला सरळ कोण बोला 1 2 3 स्टार्ट 1 2 3 बोलो एपी छेद पीबी बरोबर हा का मस्त बोलताय तुमचं नाव आहे रे गोविंदा बरोबर 1 2 3 लोक एपी छेद पीबी बरोबर आहे ना हा तुम्हाला याचं कारण काय बोला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय बोला कारण प्रमाणाचं हे सांगितलं मजा येत नाही मग उलट बोलणं करतं प्रमाणाच्या मुलाच्या भूताचं प्रमेय मला काय बोललो प्रमाणाच्या मुलाच्या भूताचं प्रमेय अहो इंग्लिश मध्ये सोपं आहे इंग्लिश मध्ये नाव आहे म्हणजे बीपीटी काय नाव आहे बेवडा पिटून टाईम इंग्लिश शॉर्टकट घेतो अरे मुंबई पण हे प्रमेय 100% परीक्षेला येणार आहे मला कोणतं प्रमेय बोला प्रमेय म्हणजे हे परीक्षेला येणार आहे हे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय 100% यावर्षी परीक्षेला येणार आहे आलं बरोबर मी उत्तर सोडलं आता या तिघांचं उत्तर आहे का
हा बी इथे आहे बरं का. रेडी? हा इथे सी आहे. स्टार्ट. मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला हे तिन्ही सूत्र पाठ करायची गरज नाही, कारण ते तुम्हाला सुरुवातीला दिलेलं असतं. काय देत? त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ एबीसी हा डी आहे. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण एबीडीचं क्षेत्रफळ. याच्यामध्ये पाय सारख्या पाय घ्यायचा नाही, हे तुला पेपरला देणार आहे. हे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी 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 असं बोलू का? एवढी बेवडी आला बरोबर? मग तुम्ही एरिया ऑफ ट्रायंगल बोलता का त्रिकोण एबीसी क्षेत्रफळ बोलता? ओके, एरिया ऑफ ट्रायंगल बोललं तर फार चांगलं असतं. ओके, कसं बोला बोला हो राहुजी, हो भाऊजी, बोला. एरिया ऑफ ट्रायंगल एबी, बरोबर. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी बरोबर एसी छेद बीडी. एसी छेद बीडी असा एवढा लगेच होता ना उत्तर. अरे कळलं का? याचा एसी छेद बोला उत्तर एसी छेद बीडी. समजा इथे 2 असेल, इथे 3 असेल. मित्रांनो हे तुला पेपरला देणार, असं देणार. हे पाठ हे तुला असं देणार, असं पेपरला दिला. सोपं आहे. हे आकृती काढली, ही आकृती काढली, हेच लिहायचं. हा प्रश्नचिन्ह काढायचा. आयडिया काढली? अरे काढलं बरोबर. हा इथे एबीसीचा कोण मेन आहे बेटा? इथे लक्ष दे. एबीसीचा कोण आहे? एसी. तो इथे वरती लिही. मला एबीडीचा मेन कोण आहे? इथे बीडी लिही. फक्त याला कारण काय लिहायचं मला इथे? समान पाया. कळलं? माया काय बोलायचं? समान पाया. ती माया रे. समान पाया. बोला हा. मला एसी किती आहे? 2. मला इथे किती आहे? 3. मग इथे म्हणतं 2/3. पण जर उलटा आला तर उलटा लिहायचं. सगळं पेपर मित्रांनो कधी असं आहे ना उलटा विचारणार. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी, तर उत्तर किती येणार? 3/2. तेवढं बघायचं कुठे आहे ते. आता इथे बघा, याचं उत्तर बोलायचा प्रयत्न करा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी बरोबर बीसी छेद एडी. समजा हा इथे 5 असेल, हा 5 आहे, हा 7 आहे, तर उत्तर किती? 5/7 असं मिळते. या इकडे हा समजा इथे 3 आहे, हा 3 आहे बरं का, हा इथे 7 आहे. वजा ट्रायंगल बघा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी बरोबर सी छेद एबी 3/7. या 3 पैकी 100% गणित देणार आहे. हे गणित 100% येणार आहे. बीपीटी देणारच. ह्या 3 पैकी घेणार आणि ह्या 2 पैकी घेणार आहे. ना आलं मला बिंदास फोन करा. सर हे काय थापा मारत आणि आलं तर नाही फोन करणार. मला विचारणारच नाही कोण गवार मेरा ओळखचा बरं. आता ही उंची सारखी, याचं सूत्र पण सांगेल. अरे तसंच आहे, पाठ नाही करायचं. अरे देणार मला. बोला एरिया ट्रायंगल. एरिया ट्रायंगल एबीसी छेद एरिया ट्रायंगल एबीडी इक्वल टू बीसी छेद एडी. समजा ताई हा 5 आहे, हा 7 असेल तर उत्तर किती? 5. मग उत्तर देत आहे. चुकलं चालेल, उत्तर यायला पाहिजे. इथे ना 3 त्रिकोण आहे. बरोबर कोणते त्रिकोण आहे? एबीडी एक त्रिकोण आहे, एडीसी एक त्रिकोण आहे आणि एबीसी एक आहे. बरोबर आहे. तिघांची उंची सारखी आहे. ही उंची वाकडी असते, उंची सारखी आहे. मग मी एबीडी बोललो का बीडी बोलायचं? बोला एडीसी बोला का बोलायचं? डीसी. आणि एबीसी बोला का बोलायचं? बीसी. रेडी? उत्तर द्या तुम्ही. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी बीडी छेद डीसी. मस्त उत्तर देत आहे. आता बोला हा छोटा आणि हा मोठा. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. शाबास. बीडी छेद बीसी. आता हा गेला. बोला एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. शाबास. डीसी छेद बीसी. आला बरोबर. ह्या 3 पैकी गणित येईल, ह्या 2 पैकी गणित येईल. मित्रांनो 100% येणार आहे. हे देणार त्यामुळे हे तसं लिहायचं.
हे तसं तसं लिहायचं, त्याला लिहायचं पक्ष. काय लिहायचं? पक्ष पुस्तकाला दिलेले. मला पक्ष म्हणजे काय? दिलेले. हा मग बोला AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. बरं मोठ्या लोक बोला AB छेद PQ बरोबर शाबास. त्याला म्हणतात संगत बाजू. का बोलायचं? कळलं राजू? बाजू संगत बाजू. आम्ही त्रिकच गुणाकार कसं येईल बरोबर. तर थोडं इथे ठेवा. आता मला सांगा हात होती करून. आता उत्तर द्या. क्षेत्रफळ भागिले क्षेत्रफळ. क्षेत्रफळ याचं क्षेत्रफळ, याचं क्षेत्रफळ भागिले याचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR याचं सूत्र कोणला माहिती? हात होती करा. हे बघ पहिले हे देणार आणि याचा ABPQ 2/3. ABPQ 2/3 आहे. त्याचं सूत्र कोणला माहिती का? एरिया ऑफ ट्रायंगल. हा बोला ट्राय करा. बोला बिंदास. शोधा वाटलं तर पुस्तक. बोल. AB वर्ग छेद PQ वर्ग. बोल ना. पाय हुशार बोलली. परफेक्ट उत्तर दिलेलं आहे. AB वर्ग छेद PQ वर्ग. अरे यार एकदम मस्त. अरे टाळा स्वागत करा. उत्तर मस्त दिले. अरे वा शाबास. AB वर्ग भागिले PQ वर्ग. आता मी प्लीज दुसरा प्रकार घेतोय. कोणता प्रकार? आता उत्तर सांगतो मी लगेच. हा इथे तुम्हाला 2 देणार. मित्रांनो लगेच सांगा बघा. हा 2 आहे, हा 3 आहे. बरं 2चा वर्ग मोठा आहे. 2चा वर्ग बोला 3चा वर्ग. कधी कधी हा 4 देणार, हा 6 देणार. बोला 4चा वर्ग 6चा वर्ग उलटा देणार. कधी कधी हा 144 देणार, हा 144 देणार. बोला 144 कोणाचा वर्ग आहे? आला बरोबर. हा 169 द्या. 169 हा आपला वर्ग. असा प्रकारचा एक गणित येणार आहे. आता मी चहा पिता मी गणित लिहितोय. त्रिकुट काय बोलायचं? त्रिकुट ते 9वीला पण आहे, 8वीला पण आहे, 10वीला पण आहे. माझ्यावर तुम्ही लिहित जायचं. कळलं? मी लिहित जाणार, तुम्ही पाठ करत जायचं. 3 4 5 5 12 13 असं मी लिहित जाणार. ठीक आहे? कारण माझ्याकडे चहा आलेला आहे ना. आता मला चहा काय लागतो ऐकून घ्या. शिक्षकाने प्लीज लक्ष द्या. चहाचा जोक. जे पाण्यावर जगतात ते जलचर, जे हवेवर जगतात ते जलचर. सॉरी बोला. जे पाण्यावर जगतात ते जलचर, जे हवेवर जगतात ते खेचर. बोला मी काय म्हणलो? जे पाण्यावर जगतात ते जलचर, जे हवेवर जगतात ते खेचर, आणि जे टीवर जगतात ते टीचर. बरोबर बोला मी काय म्हणलो? जे पाण्यावर जगतात ते जलचर, जे हवेवर जगतात ते खेचर, आणि जे टीवर जगतात ते टीचर, आणि जे पीवर जगतात ते टीचर. रेडी? एक मिनिट महत्वाचं आहे, कारण काही मुलांना लांब जायचं आहे. तर मी हे झाल्यानंतर मी डायरेक्ट त्रिकोणमिती स्टार्ट करेल. ओके? हे लगेच होईल. फक्त हे पाठ करून ठेवायचं. त्याला म्हणतात बरोबर. काय हुशार मुलं आहे. याच्यावर कोणतंही गणित तुम्हाला पायथागोरस येणार. मित्रांनो ना आलं तर मला नाव द्या. चालेल. बघायचंय एकदम सोपं आहे. अख्ख्या जगातला मूळ एकदम मेन गणितज्ञ पायथागोरस. पायथागोरसने कधी सिद्धांत सिद्धच नाही केला. कधीच नाही सिद्धांत केला. पण तो भारतामध्ये आला होता. भारतामध्ये ऍक्च्युली त्याने भारतातला आर्यभट्ट मेले. आर्यभट्टाने पायथागोरसचा ते सिद्धांत मांडला पाहिजे. त्याचा प्रसार पायथागोरसने जास्त केला युरोपमध्ये. मग त्याचं नाव झालं. त्याचं सूत्रताही फार सोपं आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाची उंची वर्ग. मला काय बोललं? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाची उंची वर्ग. मित्र एकदम सोपं आहे. महाभारत पहिला कोणामुळे झाला? कर्णामुळे झाला. कर्ण. अरे कर्ण नसते तसं झालंच नसतं. बघा इथे हा आमचा 90 आहे. 90 समोर कर्ण आहे हो. हा 90 आहे हो. 90 समोर काय? कर्ण. मग कर्ण वर्ग बरोबर पाया वर्गाची उंची वर्ग. AC वर्ग बरोबर BC वर्ग अधिक AB वर्ग. कळलं बेबी? हो बाबी. हे बाबा वय झाला. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. याच्यात पहिले कोणतेही घेऊ शकता. मला AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. आता इथे बघा इथे याच्याची गंमत. आम्ही लेखक लोक काय करतो माहिती? याच्यातला कोणता भाग एक जोडी उचलतो, एखादी जोडी उचलतो. समजा मी इथे 10 लिहिले, इथे 6 लिहिले, तर इथे किती असणार? अरे बघू सगळं याच्यातलं मोठं बोला. झालं उत्तर. उत्तर काढलं पोरांनी.
बोला 6, 8, 10 हा मोठा कर्ण असणार आणि याच्यात कोणी पहिलं लिहू शकतो. मग 10ला असा हा 8 येणार. कसं आहे ना 5 वर्ष. बोला एसी वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. 10 वर्ग बरोबर एबी वर्ग अधिक 6 वर्ग. 10चा वर्ग 100. 100 बरोबर एबी वर्ग अधिक 36. मग अधिकच्या वर्गाचे वजा एबी वर्ग बरोबर 100 वजा 36. एबी वर्ग बरोबर 64. मग 64 कुणाचा वर्ग आहे. मग एबी बरोबर 8. फक्त दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून झाले होते. मग याच्यात मला लगेच उत्तर द्या पटकन. या मी त्याच्यातला कोणता अंक तुम्ही बघायचा आता आणि तुम्ही ना लवकर. बरोबर छोकरा. कोणी 11 बोलला. हे याचं नाव लिहा लवकर. नाव सांग तुझं. अभिषेक साठी जोरदार डान्स पाय दिसतंय. अभिषेकला दिसतंय दिसतंय. हे आयडिया काढली. हे सकाळी उठल्या हे आपलं काय मनाचे श्लोक बोलायचे. 3, 4, 5, 5, 12, 13, 6, 8, 10, 7, 24, 25 झालं ताई बोलत राहायचं. मी बोला मी चापीचा लिहित होते की नाही. मी काही चिठ्ठी काढली. मी पुस्तक ओपन केलं. अरे बेटा हे खरंच आहे. हे आलं ना मित्रा 11वी 12वी 8वीला पण ताई आहे. आपल्या आईला पण सांग आहे बघा. ते खुश आहे बघा. आता एवढं आता याच्यामध्ये बघा हे संपलं. आता माझ्या 8वीची उत्तर देतील. हा काय बोलतो 30. हा 30 बोलतो मी अर्धा आहे. मी 60च्या अर्धा आहे. मला सगळं अर्ध दिसतं. उत्तर सांगितलं मी. हा काय बोलतो मी अर्धा आहे. मला सगळं अर्ध दिसतं. मग सगळा 10 असेल तर याला किती दिसेल. शाबास मोठं. मला किती दिसेल. बरोबर. हा 10 असेल त्याला किती दिसला 5. झालं उत्तर. उत्तर दिलं तुम्ही. मी कुठे दिलं. समजा हा 20 आहे. बोला 20 असेल हा किती. हा 100 असेल हा किती. हा 8 असेल हा किती. परत सांगतो. तुमची चूक नाही. मी फसवतोय घाबरवतोय. तू घाबरायचं नाही. अभिषेक ओके. अभिषेक फुल फॉर्म मध्ये आईला पाय बरोबर. बोला हा 50 आहे. हा 50 हा किती. हा 5 आहे हा किती. दिलंच आहे. बोला हा 5 आहे तर हा उचलला. बोला गणपती बाप्पा मोरया. हा 3 3.5 झालं उत्तर. राहिलं एकदम सोपं आहे. अरे हा 5 हा 5 लिहिला. हा 3 आहे. मग 3.5 राहिलं. मित्रांनो सूत्र लिहायचं पण ते पहिलं समजून तर घेतलं पाहिजे. हा 20 असेल हा किती. 10 हा 10 वर्गमूळ 3. हा 8 असेल पण हा 8 हा किती. हा 4 वर्गमूळ 3. सूत्र ही बाजू याच्या अर्धी. एबी बरोबर 1/2 AC. ए मेरे देसी ए देशी. बोला एबी बरोबर 1/2 AC. ए परदेशी. आलं बरोबर. बीसी बरोबर वर्गमूळ 2 वर्गमूळ 3/2 AC असं सूत्र आहे. पण जर पेपरला सूत्र विसरलं तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आमचं एसीसी बोर्डवर चांगलं आहे. एबी बरोबर 5 लिहा. फक्त कारण लिहा 30 कोणासमोरची बाजू. काय लिहायचं ताई मित्रा. बोला 30 कोणासमोरची बाजू. हा 5 वर्गमूळ 3 लिहिलं तर 60 कोणासमोरची बाजू. तरी तुम्हाला बरोबर देणार. हा पण सूत्र पाहणं असेल तर फार चांगलं. असं तुम्हाला मी सूत्र देणार आहे. डायरेक्ट PDF फाईल तुमच्याकडे दिली जाईल. ओके आला. हे उत्तर बघा. हे दोघं सारखे. हे दोघं सारखे हे पण सारखे. हा समजा 8 असेल हा किती. शाबास. हा 7 असेल हा किती. विसरायचं नाही बघा थोड्यात येणार आहे. हा 8 हा किती. हा 8 आला तर हा 8 वर्गमूळ 2. काही 2 आहेत ना. हा 3 आहे तो वर्गमूळ 3. मिक्स करू नका. हे टेक्निक आहे तुमचीच. मी तुमच्या सांगतोय. पण हा 5 हा किती. हा किती नक्की. आता पुस्तकाला गणना. हा 10 वर्गमूळ 2 आहे. हा किती. हे पुस्तकातला गणित. एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमूळ 2 आहे. त्याची बाजू किती. कळलं राजू. बाजू किती 10. हे दादा पुस्तकातला गणित झालं बरोबर. मग त्याचं क्षेत्रफळ किती. बरोबर. क्षेत्रफळ चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. बाजू किती आहे 10. मला 10चा वर्ग 10 100. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू 4 गुणिले 10 40. अरे चालेल. अरे पुस्तकावर खेळायचं. हे गणित तुम्ही लाईफ मध्ये विसरणार नाही. सगळं बसलेले. भांडूप मध्ये अमरकोड शाळा आहे. अमरकोड शाळेमध्ये व्याख्यान देऊन आलो आणि माझ्यावर चेतना प्रकाशाचे लेखक होते. मी स्वतः लेखक आणि दुसरे लेखक होते आणि मालक होते अनिशा. मी भरपूर बोललो. मला दुसऱ्या शाळेत व्याख्यान होतं आणि मी पुढे जाताना मला भूक लागली भरपूर.
मी म्हणलं असं काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणतो हे दिस इज असं एरिया ही झोपडपट्टी आहे ती बटाटा वडा खाल्ला तर त्याच्यामध्ये जम्स आहेत जीवजंतू जातील मी म्हणलं सोपं आहे मी बटाटा वडा फ्राय करा सांगतो फ्राय केला ना जम्स विल डाय आणि जंतू मरतील ना मग त्या गव्हाने दिसायला दिवाने मग मी तर खरोखर बटाटा फ्राय करा सांगितलं बटाटा फ्राय केला मी खाल्ला भाजी खराब होती मी बटाटा फेकून दिला मी भाजी खाल्ली लहान मुलगा असं झोपडपट्टी एक बटाटा वडा दिला मी कसं बोलू त्याला नको बटाटा खाऊ तो बोलेल भाऊ तुला खायचे खाऊ त्याला भाग जाऊ मला हाकलेल तो मग तरी त्या काकाने तो बटाटा खाल्ला टेस्टी टेस्टी बहुत अच्छा आहे रे त्याने अजून पैसे दिले त्या काट्याने 2 बटाटा खाल्ले किती 2 मी हसायला लागलो तर मला बोलला चेतनाचा मालक सर तुम्ही का असता वेगवेगळा सूत्र आठवलं सूत्र मूळ सूत्र वेगळा रस्त्याकडे सूत्र बोलला तर मी म्हणलो दुसऱ्या शाळेत सांगेल तर अमरगावपासून अहिल्या शाळा आहे आम्ही अहिल्या शाळेत गेलो मी विसरलो मी आपल्या गणित सांगायला लागलो तो चेतनाचा मालक बोलतो अनिशा सर बटाटा वाडा त्याला सूत्र म्हणतो मी सूत्र सांगतो ऐका बोला बीडी फॉर बटाटा वाडा बोला बीडी फॉर सांगा त्या मुलाला किती बटाटा खाल्ले 2 बीडीचा वर्ग आणि बरोबर त्याची बटाट्याची भाजी बरोबर नव्हती बटाटा भाजी खराब होती त्याला फूड पॉइझन होणार का होणार फूड पॉइझन हा फूड पॉइझन बटाटा तो फूड पॉइझन झाला वेड्याला वाढणार मग येडा होणार एडी फॉर एडा मग एडाला ऍडमिट करायला डॉक्टरकडे डीसी फॉर डॉक्टर 2 बटाटे वडे खाल्ले येडा झाला डॉक्टरकडे गेला बोला म्हणाले 1 2 3 2 बटाटे वडे खाल्ले बरोबर 2 बटाटे वडे खाल्ले येडा झाला डॉक्टर पुरा महाराष्ट्रात फार फेमस करून टाकले आयडिया कळली लाईफ मध्ये विसर नाही कमी फ्री आहे हा समजा 9 आहे हा 16 आहे बोर्डाचं गणित आहे 9 आणि 16 घरी 9 आहे ते बघ सोपं आहे उत्तर लगेच येणार सांगा ताई हे उत्तर आहे बीडी किती लगेच नाही परत आहे याची किंमत टाक उत्तर लगेच येत तुला दाखव तेव्हा हा बीडी वर्ग आला हा 9 आला हा किती आला 16 आला बरोबर 16 आणि 9चा गुणाकार 125 144 मग 144 कोणाचा वर्ग 12चा मग आयडिया आहे का सर गुणाकार करायचीच गरज नाही आयडिया करायची नीट आहे का प्लीज सर हा रिसर्च आहे बोल हा कुणाचा वर्गमूळ आहे मोठा नाही कुणाचा वर्गमूळ आहे हे कुणाचा वर्ग आहे कुणा जात्री झालं या इकडे गुणाकार करायचाच नाही बोला हा कुणाचा वर्गमूळ आहे बीडीचं हा कुणाचा वर्गमूळ आहे 3चं हा कुणाचा आहे 4चा इथल्याचं वर्गमूळ काढून मग बीडी बरोबर 4×12 हॅपी बर्थडे झालं आयडिया कळली का गुणाकार करायचाच नाही टेक्निक आहे फक्त इथे कारल्याचं वर्गमूळ काढून हे तुम्हाला कोणी चूक देणार नाही चॅलेंज आहे एसएससी बोर्ड फार चांगलं तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा रे बाबा लिहा असं सांगतोय तुम्हाला लिहा पास करायचं आम्हाला फक्त कारण देणं विसरू नका नक्की कळेल इथे तुला समजा इथे एक्स देणार एक्स वाय झेड हा किती आला 12 आला आता इथे बघू सांगा लोक ना इथे बघू सांगा पायथागोरस हा 12 आहे हा 16 आहे हा किती बघू सांगा 12 16 20 बघा 12 16 20 आहे अरे लास्टला बघा ना 12 16 20 हा इथे पायथागोरस करशील पाय हे नक्की अभिषेक हे अभिषेक हा 9 आहे हा 12 आहे अभिषेक बोलू सांगा हा 9 आहे हा 12 आहे किती शाबास अरे कळतं का आता तुम्हाला पायथागोरस यायला लागलं पायथागोरस आता तुमचं आवडतं हे तर सगळ्यात मेन 1 मिनिट हे गणित येणार आहे हे गणित मेन आहे सर हे गणित मेन आहे मला उत्तर सांगा हा 10 आहे हा 6 आहे हे तर हा 6 आहे हा मला सांगा इथे हा 10 असेल बोल हा 10 आहे 6 किती ना बोल हा 8 आहे अरे पायथो 8 घातला बरोबर हा 7 हा किती ना 7 हा 8 हा किती ना 8 आला बरोबर समजा हा 6 आहे हा किती असं गणित पेपरला येणार याच्यात फक्त पायथागोरस ठरवलं जाणार आयडिया पायथागोरस ठरवलं जाणार किंवा मित्रा लक्ष दे मित्रा तुझ्यासाठी मी घाई करतोय का त्याला गावी द्यायचं हा 30 आहे हा 90 हा किती आहे 60 हा 45 आहे रेडी हा 30 आहे हा आता बघा सांगितलं आता लवकर बोलो हा 30 आहे हा 10 हा किती शाबास हा 5 आहे
हा 5 हा किती? 5 वर्गमूळ 3 बरोबर. हा 5 हा किती? 5 शाबास. हा 7 हा किती? 7. हा 45 हा 90 हा पण किती ना 45. हा 5 हा किती? 45 सॉरी 5 हा 5 हा 45 हा 5 हा पण किती? 5च. अरे समद्विभुजचा काटकोन त्रिकोण हा 5 हा किती ना 5च. हा 5 हा 5 हा 5 वर्गमूळ 2. अशा प्रकारचं गणित मिक्सिंग येणार आहे. आता तुमचं मी आवडतं कोणतं घेतोय? त्रिकोणमिती किंवा सर्कल गेम. लोक फटाफट सांग. त्रिकोणमिती माझं सगळ्यात लाडकं प्रकार आहे. मागे वळून बघू नका, मी सूत्र सांगतो. रेडी? समोर साईबाबा आहे. साईबाबा समोर बघ, काहीतरी पाप केलं काना हात लावा. मी सूत्र सांगितलं, काही बघू नका, तुम्हाला मिळणार सगळं. समोर साईबाबा आहे. साईबाबा साई साई साईबाबा समोर बघ, समोरची बाजू कानात लाव, कर्ण समोरची बाजू छेद कर्ण. आला बरोबर साई. समोर बाजूला बघ, काहीतरी पाप केलं काना हात लावा. बाजूला बघ, लगतची बाजू कानात लाव, कर्ण लगतची बाजू बघायला कर्ण. कॉस समजलं बॉस? कॉस आला कॉस. सचिन मला टन हा टन 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 समोरची बाजू बघितली लगतची बाजू हा टन. रेडी? साईबाबा सर्वांना विचारताय कसे कहाय कसे कहाय कोसेक कॉस शेक आमचा बॉस कॉस शेक आमचा बॉस. सचिनने मला टन सेनवानी घेतली कॉट. आयडिया कळली? हे मेन असेल तर हे लक्षात राहणार. पण सर हल्ली मुलांना ना देवाची नावं लक्ष राहत नाही, पण देवीची नाव कळतं. म्हणून मी दुसरा शोध लावला. देवीची 3 नाव, 3 मुलींची नाव आहेत. पहिली मुलगी सखुबाई, दुसरी मुलगी लखुबाई आणि तिसरी मुलगी सलमानची सलूबाई. 3 मुलींची तुम्हाला लगेच सखुबाई लखुबाई पटापट येतो. बघायचंय माझ्या मुला. साईन बरोबर समोरची बाजू छेद कर्ण, कोसेक बरोबर कर्ण छेद समोरची बाजू, कॉस बरोबर लगतची बाजू छेद कर्ण, सेक बरोबर कर्ण छेद लगतची बाजू, टॅन बरोबर समोरची बाजू छेद लगतची बाजू, कॉट बरोबर लगतची बाजू छेद समोरची. सगळे कोणी बोलले बघून सांगेल? अरे बघून सांगायचंय. परत एकदा का वाचा मोठ्याने परत. साईन बरोबर समोरची बाजू छेद कर्ण, कोसेक बरोबर कर्ण छेद समोरची बाजू, कॉस बरोबर सेक बरोबर कर्ण छेद लगतची बाजू, टॅन बरोबर समोरची बाजू छेद लगतची बाजू, कॉट बरोबर लगतची बाजू छेद समोरची. बोला किती सूत्र सांगितली? 6. या 6 सूत्रावर 28 सूत्र येतात. किती येतात? मी काही सूत्र 2-3 जी महत्वाची ती सगळे सांगतो. नंतर काय मुलांना तेवढा वेळ कमी आहे. पण ही सगळे सूत्र माझ्या युट्यूबवर आहे. वेगळ्या ठिकाणी मी सेमिनार केला. तर घोडेगावमध्ये आहे, राजुरी मधले सेमिनार आहे, लांडेवाडीचे सेमिनार आहे, वेगवेगळ्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या राज्यामध्ये किंवा कच्छ भुज मधले सेमिनार तुम्ही 191 व्हिडिओज आहे, पाहू शकता. एक सेमिनार असे एक चॅप्टरचे केलेले आहेत. ओके. त्याच्यामध्ये आज तुम्हाला पेपरला येणारं कोणतं मेन आहे ते सांगतो. मी जे गणित करतोय ते एमसीक्यू आहे. कशाला येणार? एमसीक्यू ला. ताई लक्ष द्या. पहिलं तुला सांगणार व्यस्त. काय येणार? व्यस्त. असं हे लिहून देणार. हे माझी आयडिया आहे. हा याचा व्यस्त आहे. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा. बोला 1 कोसेक थिटा. मी 6 सूत्र सांगितली. पेपरला तुला येणार फक्त 1 कोसेक थिटा. तू काय बोलायचं? साइन थिटा. मित्रांनो जास्तीत लक्ष द्या. बोला साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा, कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा, टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 बोला किती सूत्र आली? 6. एकदम सोपं आहे. आणि मी दुसरं सांगितलं आहे या दोघांचा गुणाकार नेहमी किती असतो? 1. मी इथे लिहिलं गुणाकार 1, पण लिहायला वेळ कमी आहे. साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1. ह्याची 6 सूत्र येतात. तुला पेपरला हेच देणार, तुला उत्तर हे विचारणार एमसीक्यू ला. बरोबर आहे? मग ह्या दोघांचा गुणाकार 1, ह्या दोघांचा गुणाकार 1, ह्या दोघांचा गुणाकार. किती सूत्र आहे? 6. त्याच्यानंतर मी नाव दिले रामबाण. काय नाव दिले? रामबाण. मी असं बाण काढून दाखवलं इथे. असं बाण काढून दाखवलं. रामाचा बाण. असे ॲरो काढून दाखवले आणि ते मी असं डायरेक्शन दिलेलं. हा याचा साइन थिटा
बरोबर कॉस 90 वजा थिटा अशी 6 सूत्र आहेत. साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा, कोसेक थिटा बरोबर सेक 90 वजा थिटा आणि असं असं हे 6 सूत्र आहे. वेलकम. नंतर 4 मी पुढचं नाव दिलेलं आहे बंधू. अख्ख्या भारतात 2 भाऊ फेमस आहेत, अनिल अंबानी, मुकेश अंबानी. त्यामुळे हा अनिल अंबानी tan थिटा, मुकेश अंबानी tan 90 मायनस थिटा. जर हे 2 भाऊ एकत्र आले तर एकीचं बळ वाढणार, वाढलंच आहे. 2 भाऊ पहिले झगडा करत होते, भांडण करत होते. हे 2 भाऊ एकत्र आले आणि आज अख्खा भारतात त्याचं नाव आहे. हे अनिल अंबानी, हे मुकेश अंबानी एकत्र आलेले आहे. अजून अख्खा महाराष्ट्रात 2 भाऊ फेमस आहेत, राज साहेब आणि उद्धव साहेब. हे जर एकत्र आले तर एकीचं बळ वाढणार. राज साहेब कॉट थिटा आणि त्यांचे बंधू उद्धव साहेब कॉट 90 मायनस थिटा यांचं एकत्र आले तर एकीचं बळ वाढणार. हे मी कुर्ल्याला माझं सेमिनार चालू होतं आणि त्यावेळी राज साहेबांचा मुलगा अमित साहेब स्वतः आला होता आणि अशा प्रकारे शूटिंग चालू होती. त्यांनी आपल्या पप्पांना दाखवली, एकदम खुश झाले. पण एकत्र येऊ द्या ना, नंतर खुश होऊन फायदा नाही. एकत्र आले तर आमच्या महाराष्ट्राचं कल्याण होईल. मी परमेश्वर विनंती करतो दोघं एकत्र येऊ. मग कॉट थिटा गुणिले कॉट 90 मायनस थिटा बरोबर 1 असे 2 सूत्र आहेत. आता सगळ्यात हे 2 सूत्र मित्रांनो हे सगळ्यात मेन सूत्र आहे. लाईफ मध्ये विसरणार नाही, हे सगळ्यात मेन सूत्र आहे. रेडी? हे सूत्र प्लीज विसरू नका. याला नाव दिलं मी मॅगी नूडल्स. मुलं विसरत नाही कधी नूडल्स. रेडी? मित्रांनो लक्ष द्या, जे कठीण गणित असतं ते नूडल्स मधलं आहे. याचा वर्ग करायचा कोसेकचा आणि याचा वर्ग करायचा, याला 1 रुपया द्यायचा. मी सूत्र सांगितलं पाहिलं लिहायचं. कोसेक वर्ग थिटा बरोबर याचा वर्ग करा कॉट वर्ग थिटा अधिक 1. त्याची 2 सूत्र आहेत. परत बघा, बोला असं बोला. कोसेक वर्ग थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा अधिक 1 आला. उलटा आता कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा वजा 1. नीट लक्ष द्या, पेपरला येणार आहे गणित. बोला कोसेक वर्ग थिटा बरोबर कॉट वर्ग थिटा अधिक 1. उलट जा, कॉट वर्ग थिटा बरोबर कोसेक वर्ग थिटा. नक्की? यस. आता सेम सेक वर्ग थिटा बरोबर टॅन वर्ग थिटा अधिक 1. उलटा जा, टॅन वर्ग थिटा बरोबर सेक वर्ग थिटा वजा 1. असं गणित पेपरला येणार आहे आणि ते त्याच्यावर दिलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर मी व्हॉट्सअपला दिलेलं आहे, सॉरी माझ्या युट्यूब मध्ये दिलेलं आहे. मेन गणित नाही भेटली तर मला सांगा, मी परत मला ग्रुपवर पाठवेल. हे 4 सूत्र महत्वाचे. आणि आता हे मेन आहे. एक मुलगा जंगलातून चालला होता, समोर 2 पाहिलं काय दिसलं नाही, बाजूला 2 पाहिलं काय दिसलं नाही, बिचारा एकटा होता. समोर 2 पाहिलं साइन वर्ग थिटा, बाजूला 2 पाहिलं कॉस वर्ग थिटा, तो एकटा होता इक्वल टू 1. मी सूत्र सांगितलं साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आजचं सगळ्यात मेन सूत्र हे साइन वर्ग थिटा 90ला पण आहे अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. याची 3 सूत्र आहेत. याला म्हणतात नित्य समानता. साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा साइन वर्ग थिटा. अशी किती सूत्र आली? 3. आणि सगळ्यात मेन 7वं सूत्र तुम्ही जिंदगीत विसरू शकत नाही. अख्ख्या भारतात अख्ख्या जगात 1 नंबर भारतातला क्रिकेटपटूचं नाव सांगा. अख्ख्या जगात जो भारतात 1 नंबर क्रिकेटपटू आजही आहे त्याचं नाव सांगा. सचिन. बरोबर आहे. आता सचिनने फटका मारला तर कसं बोलायचं आहे का? बरोबर बोला. सचिन कसा मारला टन. बोला काय बोला. सचिन कसा मारला टन. बोला सूत्र. सचिन कसा मारला टन. सूत्र झालं ना. अरे साइन थिटा भागिले कॉस थिटावर टॅन थिटा. सचिनने कॉट घेतली तर असं बोलायचं कशी घेतली सचिन कॉट. बरं मी काय बोललो? कशी घेतली सचिन कॉट. ही 90ला सूत्र आहे, 10वीला पण आहे. हे 5, 6, 7 ही 3 सूत्रावर माझी त्रिकोणमिती आहे. याचा नीट अभ्यास करा. ही गणित मी युट्यूबवर पूर्ण दाखवलेली आहे. बरोबर आहे. हे मेन आहे. त्याच्यानंतर मला 5 मिनिटं फक्त वेळ द्या. मी सर्कल फटाफट घेतो. वर्तुळामध्ये वर्तुळ सगळ्यात मेन आहे आणि त्याला जास्त मार्क आहे. वर्तुळाला जास्त मार्क आहे. फक्त मला 5 मिनिटं द्या. हे सर्व युट्यूबवर आहे. सर्कल पण आहे.
सारखा फोटो काढा म्हणे फोटो हे ना इथून मला असं मॉब आला पाहिजे पाठीवर इथून आहे ना असं असं हो हो रेडी मला हा करतो कोण सांगा ओ हा एक वर्तुळ आहे हा करतो कोण सांगा ओ हा एक सर्कल आहे ओ हा वर्तुळ आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे एबी व्यास आहे एबी व्यास आहे एक वर्तुळ आहे वर्तुळावर एक बिंदू आहे हा करतो कोण सांगा वर्तुळा एक बिंदू आहे किती स्पर्शिका काढता येईल वर्तुळावर एकच बिंदू किती स्पर्शिका काढता येईल बोल मोठ्याने मोठा आवाज खाली बोल बोल बरोबर मोठ्याने बोल एक शाबास नाव आहे तुझं एक बोला दोन बोला एक का दोन एक बोला तो बरोबर आहे त्याचं नाव लिहायचं ओके एक स्पर्शिका काढता येईल किती स्पर्शिका एक आता वर्तुळ लक्ष द्या आता मला उत्तर द्या एका वर्तुळ आहे एक वर्तुळ आहे वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे बोला किती स्पर्शिका वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू आहे किती स्पर्शिका काढता येईल दोन दोन उत्तर बरोबर समृद्धी समृद्धी समृद्धीचं उत्तर बरोबर आहे मला किती स्पर्शिका काढता येईल दोन अरे वर्तुळाच्या बाहेर आहे ना वर्तुळाच्या बाहेर किती बिंदू आहे एक बिंदू आहे मग दोन स्पर्शिका दाखवतो आता सांगा दोन वर्तुळ स्पर्श करताय दोन वर्तुळ एकमेकाला भाग स्पर्श करताय दोन वर्तुळ एकमेकाला भाग स्पर्श करताय तर किती स्पर्शिका काढताय दोन वर्तुळ एकमेकाला भाग स्पर्श करताय किती स्पर्शिका काढताय शाबास सगळं चुकले रेडी वर्तुळ द्या हे दोन वर्तुळ एकमेकाला भाग स्पर्श करताय तर एकूण 3 स्पर्शिका काढताय ना पुस्तक चुकलंय तुमचं चुकलं नाही पुस्तकाने सांगितलं एक स्पर्शिका ज्यावेळी नवीन जुनं पुस्तक आलं पण नवीन पुस्तकात परत आलं 3 म्हणजे हा चॅप्टर आता यांना माहिती आहे दोन मध्ये आतून स्पर्श करत असेल तर एकच स्पर्शिका काढता येईल बरोबर आहे आता उत्तर द्या मला हा व्यास आहे या वर्तुळा एक बिंदू आहे बरोबर हा व्यासाचं नाव एबी आहे मला कोण एसीबी किती कोण एसीबी 90 केली का सतीश Flying mode. रेडी आता मला सांगा हा एबी व्यास आहे वर्तुळात सी बिंदू आहे तर ए मेजर अँगल एसीबी 90 येणार बोला किती येणार 90 आला बरोबर आता जे काय गणित येणार आहे ते सांगतोय नंतर मी स्टॉप करतो रेडी फूल है गुलाब का बघ आता हा केंद्रबिंदू आहे लास्ट पॉइंटला आलो मी कारण वेळ कमी का मुला जायचं भार हा ए आहे हा बी आहे हा सी आहे ए बी सी ए बी सी डी ए बी सी डी आणि हा इथे पी आहे रेडी स्टार्ट शेवटचा पॉइंट आहे लास्ट अँड बेस्ट जो तो लक्ष द्या हा सगळा 30 असेल 6 30 असेल तर हा पण किती होईल 30 याला बोलायचा केंद्रीय कोन काय बोलायचं केंद्रीय कोन पण हा बिंदू हा इथे एक वर्तुळा बिंदू आहे हा जर 30 असेल तर हा किती होईल असा डबल 60 डबल होतो ओके हा 60 होणार हा किती होईल 60 इथे एक्स लिहिला कोन ए बी सी बरोबर कंस एक्स एक्स मेजर कोन एबीसी बरोबर 1/2 मेजर कंस एक्स सी हा 30 असेल तर हा किती 60
आता तुमची खरी गंमत आहे. बोर्डाला आलेला प्रश्न, आकृती नाही दिली पण आकृती याच्यामध्ये. रेडी? मी बोलतो आहे का? कोण एबीसी हा वर्तुळ कंस एबीसी हा वर्तुळामध्ये अंतर्लिखित केला आहे. कोण एबीसी हा वर्तुळामध्ये अंतर्लिखित केला आहे. कोण एबीसी 30 आहे तर कंस एबीसी किती? 300. ब्रिलियंट. प्रत्यक्षाने उत्तर परफेक्ट आन्सर दिला. जोरदार टाळ्या वाजवा. सोपं काम नाहीये, अतिशय सोपं आहे. बघा इथे बोला. हा 30 असेल मित्रांनो. बोला पूर्ण वर्तुळ किती झालं? तुम्हीच काढताय, मी कुठे उत्तर देतो? तुम्ही जा. तू उत्तर पहिलं देतो, तू का घाबरतोय? न्याय हो ना. बरं हा पूर्ण, बरं हा पूर्ण किती आहे? 360. बोला हा किती आहे? हा किती आहे? मग पूर्ण 360 आहे. 360 मध्ये हा 60 गेला, दहा किती राहिला? जो कोण देणार तोच कंस विचारणार. हे आमच्या बोर्डाचा लाडकं घडते. बोर्डाला 65 आलं होतं, हे 65 आलं होतं, पण मी डायरेक्ट 65 काय ना बोललो, कारण वजाबाकी केला मुलं थोडं कठीण जाईल ना, कारण हल्लीची मुलं ग्रॅज्युएट आहेत, लगेच उत्तर देतात. बघा हा 30 असेल. एक मिनिट, याला बोलायचं चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोनाच्या समोर असेल कोणाची बेरीज किती असते? 180. शाबास. 101 नंबरचा 180. तर हा समजा हा 100 असेल तर हा किती येणार? आहा का आळशी बरं परफेक्ट. आळशी नाही हो तुम्ही. ए कळशी टाक डोक्यात. हा 100 असेल, दहा किती? 80. सगळ्या दोघांची बेरीज किती असते? असं ना आलं घरी तलवार घेऊन या, मी घरी भेटणारच नाही. पाहिजे इथे. आता उत्तर बघा. हा समजा 80 असेल बेटा, लास्ट अँड बेस हा किती? 80च. कसं ते ऐका, हा बाह्य कोणाचा प्रमेय. सह्या दोघांची बेरीज किती असते? अरे हा 100, हा किती? हा 80, हा किती? सह्या दोघांची बेरीज किती असते? मग हा 180. मग ह्या दोघांची बेरीज किती? रेषे जोडते कोण? अरे लिनियर फेअर अँगल रेषे जोडते कोण? मग हा ह्याची बेरीज 180 असते की नाही? हा किती आला? 100 आला. मग हा किती? सूत्र आहे हा 80, हा पण 80. याला बोलायचं चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन. काय बोलो? या मधलं 100% गणित आहे